आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणुकीनं 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता. 19 तासांच्या मिरवणुकीनंतर झालं आजोबा गणपतींचं विसर्जन. सोलापूरकरांनी काल रात्री अनुभवली खग्रास चंद्रग्रहणाची अद्वितीय दुर्मिळ खगोलीय घटना. लोकमंगल फाउंडेशनच्या शिक्षकरत्न पुरस्कारांचं थाटात वितरण. आणि सोलापुरात 11 सप्टेंबरपासून 14 वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शनिवारी विघ्नहर्त्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ठिकठिकाणच्या विसर्जन मिरवणुकीनं 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. सोलापूर शहरात 9 सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी शांततेत मिरवणुका काढून श्रींचं विसर्जन केलं. डॉल्बी आणि लेझरला फाटा देत पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका निघाल्या. हे यंदाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. लेझिमचा बहारदार खेळ, आकर्षक ढोल पथक, महिलांचा फुगडीचा खेळ यामुळे विसर्जन मिरवणुका संस्मरणीय ठरल्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणानं भावपूर्ण निरोप दिला. सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीचं विसर्जन 19 तासांच्या मिरवणुकीनंतर सिद्धेश्वर तलावातील कल्याणी कुंडात करण्यात आलं. कसबा गणपतीची मिरवणूक लक्षवेधी होती. विजापूर रोड मध्यवर्तीची मिरवणूक रात्री 12 वाजता संपली. 35 सार्वजनिक मंडळांनी यात भाग घेतला होता. लोकमान्य, लष्कर, विडी घरकुल, नीलमनगर, पूर्व विभाग यासह इतर मध्यवर्ती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. सोलापूर जिल्ह्यातही सर्वत्र उत्साही वातावरणात मिरवणुकीनं गणरायाला निरोप देण्यात आला. सोलापूर शहरात महापालिकेनं व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात 60,815 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. शहराच्या वेगवेगळ्या भागात 79 ठिकाणी महापालिकेनं गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती केली होती. या ठिकाणी जमा झालेल्या मूर्तींचं तुळजापूर रोडवरील खाणीत विधिवत विसर्जन केल्याचं महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितलं. खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा अद्वितीय अनुभव काल रात्री सोलापूरकरांनी घेतला. रात्री 9:57 हे ग्रहण सुरू झालं आणि 3 तास 27 मिनिटे चाललं. या दरम्यान चंद्र काही काळासाठी नारंगी दिसला. याला ब्लड मून म्हणतात. ही परिस्थिती काल रात्री 11 वाजता सुरू झाली आणि त्यानंतर खग्रास चंद्रग्रहणासोबत ब्लड मून दिसू लागला. जवळपास 82 मिनिटांनंतर म्हणजे 12:22 पृथ्वीची सावली चंद्रापासून दूर गेली आणि चंद्र पूर्ववत चमकू लागला. सोलापुरातील अनेक खगोलप्रेमींनी दुर्बिणीद्वारे 5.5 तास या खगोलीय दुर्मिळ घटनेचा आनंद घेतला. सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल पैगंबर जयंती उत्साहानं साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सोलापुरात रॅली काढण्यात आली. मोहम्मद पैगंबरांच्या जयघोषात निघालेल्या या रॅलीला पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ठिकठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं जाहीर झालेल्या शिक्षकरत्न पुरस्कारांचं वितरण काल सोलापूरच्या किर्लोस्कर सभागृहात माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय तापकीर यांच्या हस्ते झालं. आमदार सुभाष देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विनायक कुलकर्णी, डॉक्टर अनिल सरजे, डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, विजय बिज्जरगी, डॉक्टर दत्ता वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर किसन शिंदे, डॉक्टर अंजली शिरशी, मोहम्मद शेख, दत्तात्रय येडवे आणि आशा पवार या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील तसंच मजरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. सोलापूर महापालिकेच्या वतीनं काल शहरातील मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली. 250 कर्मचाऱ्यांनी 3 तासात विसर्जन मिरवणुका निघालेल्या मार्गांची स्वच्छता केली. गणेश भक्तांनी दिलेले निर्माल्य आणि रस्त्यावरील कचरा गोळा करण्यात आला. एकूण 80 टन निर्माल्य जमा झाल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितलं. स्वच्छतेच्या या कामात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी महत्वाचं योगदान दिल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापूरचे उद्योजक डॉक्टर तेजस संजीव कुसूरकर यांच्यासह 4 जणांनी ऑफग्रीड एनर्जी लॅब्स ही कंपनी स्थापन केली असून ही कंपनी लंडनमध्ये लवकरच बॅटरीचं उत्पादन करणार आहे. डॉक्टर बिंदन तुलचान, ऋषी श्रीवास्तव आणि अंकुर अग्रवाल अशी इतर 3 नावं आहेत. डॉक्टर तेजस कुसूरकर हे सध्या या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज आणि अंकुर कॅपिटल यांनी ऑफग्रीड कंपनीला बॅटरीचं उत्पादन सुरू करण्यासाठी 130 कोटीचं भांडवल पुरवल्याची माहितीही कुसूरकर यांनी दिली. ही बॅटरी पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जा तत्वावर आधारित असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सोलापुरातील ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं जाहीर झालेल्या पुरस्कारांचं वितरण माजी आमदार दिलीप माने, शिवशरण पाटील यांच्या हस्ते एका विशेष समारंभात करण्यात आलं. अध्यक्षस्थानी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे होते. यावेळी रसूल पठाण, डॉ प्रशांत दौंड, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, सिद्धेश्वर पाटील, गणेश कोळी, वैजनाथ हत्तुरे, डॉ युवराज माने, नवनीत कुलकर्णी यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मंडळाचे विश्वस्त श्याम धुरी, डॉ मल्लिकार्जुन तरनळी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोलापूरच्या डॉ अस्मिता बालगावकर यांनी मानसशास्त्रातील संशोधन जागतिक ऑक्सफर्ड विद्यापीठाला सादर केलं आहे. द रोल ऑफ ग्रुप सायकोथेरपी इन डेव्हलपिंग सोशल अवेअरनेस या विषयावरचं हे संशोधन आहे. भारतातील तिघांची यासाठी निवड करण्यात आली असून त्यात डॉ अस्मिता बालगावकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना हा विषय सुचल्याचं डॉ बालगावकर यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला प्रिसिजन कॅम्पशॉट कंपनीनं आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 25 आसनी बस भेट म्हणून दिली. कंपनीचे चेअरमन यतीन शाह यांच्या हस्ते कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्याकडे बसची चावी प्रदान करण्यात आली. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शाह यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं 12 आदर्श शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण सहसंचालक कमलादेवी आवटे, माजी आमदार दिलीप माने यावेळी उपस्थित होते. श्रीशैल गुरव, डॉ देवीदास गुरव, नवनाथ गुरव, कृष्णप्पा उपाध्ये, प्रकाश गुरव, शिवपुत्र गुरव, बबिता पाटील, बालाजी गुरव, राजशेखर गुरव, आत्माराम क्षीरसागर, प्रशांत पाटील, रामेश्वर पुजारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या समारंभात चंद्रकांत गुरव आणि बलभीम पाथरकर यांना समाजरत्न पुरस्कार तर उमाकांत डांगे, निंगप्पा पुजारी, कल्लप्पा हुगार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निंगराज विंचुरे, गंगाधर पुजारी, महादेव चिंचोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर 14 वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी स्पर्धा घेतली जाणार आहे. 11 आणि 12 सप्टेंबर रोजी 2 सत्रात ही चाचणी घेतली जाईल, अशी माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चंदू रेंबरसू यांनी दिली. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. शब्द स्वरांची अखंड वाहे संजीवक धारा, शब्द स्वरांची अखंड वाहे संजीवक धारा, लक्ष्मणावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. आता काही संक्षिप्त घडामोडी. सोलापुरातील वेलणकर वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ दीपक ननवरे यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकांचं प्रकाशन माजी कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते झालं. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं जाहीर झालेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकोटे येथील भालचंद्र शिंदे यांना काल एका विशेष समारंभात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जुळे सोलापुरातील मंगलविहार इथं झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेचं विजेतेपद वनिता बोंद्रे यांनी पटकावलं. त्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक सरोजा पाटील यांनी तर तृतीय क्रमांक ज्योती गोरे यांनी मिळवला. सोलापुरात झालेल्या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची हर्षदा पवार प्रथम आली. एकूण 18 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. हर्षदाला 7,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीनं दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार सोलापुरातील नेताजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णाप्पा कुंभार यांना जाहीर झाला आहे. येत्या 14 तारखेला मोहोळ इथं होणाऱ्या एका विशेष समारंभात तो त्यांना प्रदान केला जाईल. काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीनं सोलापुरातील तेलुगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालयाच्या सभागृहात कवी संमेलन घेण्यात आलं. ओगन्ना देवनपल्ली, डॉ प्रियंका महिंद्रकर यांनी तेलुगू, तर शंकर कांबळे, भगवान चौगुले, मयुरेश कुलकर्णी, प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, मयुरेश आनंद घोडके, कालिदास चौडेकर यांच्यासह इतरांनी मराठी कविता सादर केली. आता तापमान. काल सोलापुरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 32.9 आणि किमान 21.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणुकीनं 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता. 19 तासांच्या मिरवणुकीनंतर झालं आजोबा गणपतींचं विसर्जन.
सोलापूरकरांनी काल रात्री अनुभवली खग्रास चंद्रग्रहणाची अद्वितीय दुर्मिळ खगोलीय घटना. लोकमंगल फाउंडेशनच्या शिक्षक रत्न पुरस्कारांचं थाटात वितरण आणि सोलापुरात 11 सप्टेंबरपासून 14 वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.